नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सध्या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त बॅनर एडिटिंग आपण करायला घेतलेली आहे. तर बघू शकता तुम्ही बॅनर कसा झकास झालेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा एडिट करू शकतात. पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर माझ्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा आणि टेलिग्रामलासुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण रोज नवनवीन असे मटेरियल हे अपलोड करत असतो. तर वेळ न दवडता मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या आपण बॅनर एडिटिंगला. तर सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि ते सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे. तर रोटेट केल्यानंतर मित्रांनो, या कॅनव्हासची साईज जी आहे ती 1:1च्या रेशोमध्ये, म्हणजेच 5000 × 5000 अशी आपण सिलेक्ट करून घेतलेली आहे. आणि कॅनव्हास रेडी झाल्यानंतर डिफॉल्टचं जे हे टेक्स्ट आहे ते सिम्पली इथनं डिलीट करून घ्यायचं आहे. आणि आपण जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे, तुम्हाला जे मटेरियल दिलेलं आहे आणि त्याचा पासवर्ड हा 1 स्टेपमध्येच व्हिडिओमध्येच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर तो पासवर्ड टाकून तुम्हाला हे सर्व मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करता येणार आहे आणि ते आपल्या बॅनर एडिटिंगला वापरता येणार आहे. तर हे बॅकग्राऊंड आपण इथं ॲड केलेलं आहे आणि एक लेअर ॲड करून आपण हे बॅनर पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, प्रत्येक लेअर ॲड केल्यानंतर ही लॉक करायला विसरू नका. ती पॅनलमध्ये जाऊन सिम्पली लॉक करून घ्यायची आहे.
तर AI फोटो इन्हान्सरमध्ये आपण ह्या बॅनरला इन्हान्स करून घेऊया, जेणेकरून त्याची क्वालिटी ही इन्हान्स होते आणि कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते फाटत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.